नमस्कार. न्यूज मॉल 18 मध्ये मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी सध्या आहे श्रीरामपूर मतदारसंघामध्ये. विधानसभेचं रणांगण आपण जाणून घेतोय आणि श्रीरामपूरचं रणांगण कसं आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचंय. मात्र या ठिकाणी असणारे इच्छुक उमेदवार माझ्या समवेत आहेत प्रशांत सदाशिव लोखंडे. सर, खूप खूप स्वागत आहे आपलं. नाव ऐकल्यानंतर तुमच्या देखील भुवया उंचवल्या असतील. शिर्डीचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव आहेत आणि दुसरी ओळख सांगायची झाली तर शेतकऱ्यांसाठी नवनवीन जे उपक्रम असतील, शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी, पिकं असतील त्यावरती होणारे वेगवेगळे उपक्रम असतील, वेगवेगळे प्रयोग असतील, या सगळ्यामध्ये अग्रेसर असणारे प्रशांत लोखंडेजी माझ्यासोबत आहेत. सर, श्रीरामपूर मतदारसंघ म्हटल्यानंतर प्रखरपणे तुमचं नाव देखील समोर येत आहे. कशी तयारी सुरू आहे आणि कशा पद्धतीनं या राजकारणात येत आहेत? कारण की एक वडिलांचा दबाव आहे राजकारणात येण्याचा की स्वतःची आवड आहे तुमची? ॲक्च्युली दबाव वगैरे काय बोलता येणार नाही. जर आम्हाला बघितलं तर माझ्या वडिलांना 1995 पासून ते राजकारणात आहेत. म्हणजे तसं बघायला 1980 पासून आहेत. भाजपचे चेंबूरचे वार्ड अध्यक्षपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्त्यापासून तर त्यांनी आज खासदार असाही प्रवास त्यांचा झालेला आहे. त्यामुळे आम्हालाही आमच्या परिवाराला एक देणगी लागलेली आहे राजकारणातली, ती आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या माध्यमातून. दुसरी पिढी आतापर्यंत लोखंडे साहेब असतील, त्यांना खासदार किंवा राजकारणात त्यांना पाहिलेलं आहे. मात्र प्रशांत लोखंडे आतापर्यंत काय करत होते? त्यांची राजकारणाची सुरुवात झालेली आहे की सध्या काय करताय तुम्ही? सध्या तरी असं बोलता येईल की माझा ॲक्च्युली मी राहायला इकडे आलो 2020 पासून कोविड. अच्छा. कोविडच्या अगोदर मी जॉबला होतो मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये. 2-3 मी जॉबला होतो. मी वारणा डेअरीमध्ये जॉब केलेला आहे. पण हे करत असताना कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आपल्याला, या उद्देशाने मला वडिलांशी बोलणं झालं माझं. आणि आपल्याला काय करता येईल, कुठला प्रोजेक्ट आपल्याला आणता येईल, तर त्याच्या माध्यमातून मी 2020ला जेव्हा कोविडमध्ये खरंच आपल्याला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्याच्या माध्यमातून आम्ही एक प्रोजेक्ट स्टार्ट केला. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची निगडीत असलेला प्रश्न मार्गी लावला आहे. मला वाटतं आपल्याकडे जर हा बेल्ट जर बघितला आपल्या शिर्डी मतदारसंघाचा, हा एकंदर साखर सम्राटांचा बेल्ट आहे. म्हणजे साखर पट्टा आहे इकडे. इथे मोस्टली ऊसाचं उत्पादन जास्त घेतलं जातं. पण आपल्याकडे जर दुसरं उत्पादन बघितलं तर ऊसानंतर जे सगळ्यात मोठं उत्पादन घेतलं जातं तर ते कांद्याचं आहे. आणि कांद्याचं आपल्याकडे साखरेला ज्याप्रमाणे आपल्याकडे कारखाने आहेत, तसं कांद्यासाठी कुठल्याच प्रकारची कोणीच प्रोसेसिंग करत नाही, कोणाचे कलेक्शन सेंटर्स नाहीत किंवा कोणी एखाद्या कंपनीला खरेदी केंद्र राबवत पण नाही. मला वाटतं ही जी उणीव होती शेतकऱ्यांमधली, ही भरून काढायचं काम मी माझ्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही काम केलं. 2020 पासून मी त्या क्षेत्रात आहे, शेतकऱ्यांशी निगडीत, आणि त्याच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची कॉन्टॅक्टमध्ये आलो. कुठला प्रोजेक्ट तुम्ही उभा केला आहे कांद्यासाठी? 2020 मध्ये माझा एक सँक्शन झाला ऑपरेशन ग्रीन अंतर्गत, कांदा पावडर प्लांट. आम्ही दिवसाला 60 ते 70 मेट्रिक टन कांदा हा कटिंग करतो. म्हणजे आपल्याकडे जो शेतकरी बी गेट बोलतो, खाद चोपडा, जो शेतकरी माल मार्केटमध्ये विकला जात नाही किंवा मार्केटमध्ये विकला गेला तरी तो कमी रेटने जातो, 2-3 रुपयांनी विकला जातो. अशा हा जो माल असतो आम्ही हा शेतकऱ्यांकडून विकत घेतो आणि त्याला प्रोसेसिंग करून त्याचे व्हॅल्यू ॲडिशन केल्यानंतर त्याचे 2 पैसे वाढून भेटतात. हा मी प्रोसेस करण्याचं काम आपल्या नगर जिल्ह्यातला किंवा तुम्ही बोलू शकता की महाराष्ट्रातला ऑपरेशन घेऊन अंतर्गत सँक्शन झालेला हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. आणि ह्या माध्यमातून आम्ही काम करून कुठल्याही प्रोडक्टच्या तुम्हाला अधिकचे जर 2 पैसे वाढून द्यायचे असेल शेतकऱ्यांना, तर तुम्हाला मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन केलं पाहिजे. वाटतं ज्याप्रमाणे साखर कारखानदार ऊसापासून साखर निर्मिती करून किंवा इथेनॉल निर्मिती करून 2 पैसे अधिक शेतकऱ्यांना द्यायचा मानस असतो, त्याचप्रमाणे आम्ही कांद्यामध्ये करतो. आणि कांद्यापासून विविध प्रकारचे फ्लेक्स झाले कांद्याचे किंवा पावडर झालं, हे देऊन आम्ही त्यांना शेतकऱ्यांना जो माल ते फेकून देतात उकांड्यावरती, त्याच्यापासून आम्ही त्यांना पैसे वाढवून द्यायचा प्रयत्न करतो आमच्या माध्यमातून. नक्कीच कांदा हा महत्त्वाचा विषय असतो प्रत्येक गोष्टीसाठी आणि याच कांद्यावरती काम करतायत लोखंडे साहेब. आपण जरा श्रीरामपूर मतदारसंघामध्ये येऊयात. अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक गोष्टी आहेत. घाटमाथ्यावरच्या पाण्याचा प्रश्न आहे, सध्या स्थिती काय आहे त्याची? जर तुम्ही घाटमाथ्याचं बघितलं पाण्याचं, मतलब इथे लोकसभेचा जर विचार केला नगर जिल्ह्याच्या हक्काचं जे पाणी होतं ते 2005च्या काळा कायद्यान्वये ते पाणी आपल्या हक्काचं आज जायकवाडीला सोडलं जातं. पण आपल्याला जर आता या प्रश्नाला जर मार्गी लावायचं असेल, आज आपण ते 2005चा काळा कायदा रद्द करू शकत नाही. कारण आजची स्थिती, आपली राजकीय स्थिती, आपल्या नगर जिल्ह्यामध्ये फक्त 12 ते 13 आमदार आहेत किंवा हे, आणि मराठवाड्यातले 22 आमदार. मला वाटतं आपण जर भांडत बसलो तर त्यांची आमदारांची संख्या जास्त आहे, आपण आता त्याच्यात कधीच जिंकू शकत नाही. कारण आपण तो आपला हक्क 2005लाच आपल्या नेत्यांनी गमावला आहे. त्याला एकमेव पर्याय आहे घाटमाथ्याचं पाणी. आता आपल्याकडे पश्चिमी मार्ग वाहून जाणार पाणी हे पूर्वेस जर आपण वळवलं
तर नक्कीच आपल्याला श्रीरामपूर मतदारसंघ आम्ही 20 ते 25 TMC पाणी रिझर्व करू शकतो. तुम्ही जर हे ऐकलं असेल तर कोल्हापुरी केटीवेर टाईप बंधारे त्यांनी बांधले तिकडे आणि ते खूप चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतात. ते 12 महिने शेतकऱ्यांना तिकडे पाणी भेटतं. पण आपल्याकडे एवढं हक्काचं पाणी असून अकोल्यासारख्या तालुक्यात एवढा खूप चांगला पाऊस पडतो तरी आज आपल्याकडे बघितले बंधारे वगैरे भरलेले असतात. उन्हाळ्याच्या शेवटी पाणी सगळं संपून जातं. हे जर आपल्याला 12 महिने पाणी टिकवायचं असेल तर आपल्याला केटीवेर टाईप बंधारे बांधून अधिकचं पाणी आपल्याला कसं आणता येईल ह्याच्यावरती आपल्याला फोकस करायला पाहिजे. वाटतं ह्याच्या माध्यमातून ह्या प्रोजेक्टसाठी 25 ते 30,000 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. मला वाटतं केंद्र सरकारच्या अंतर्गत त्यांनी एक मध्यंतरी स्कीम देखील आणली होती, नदी जोडो प्रकल्प. त्याच्यामध्ये जर आपण हा प्रकल्प बसवला आणि सँक्शन करून घेतला नक्कीच आपण घाटमातेचं पाणी हे वळू शकतो. श्रीरामपूरकरांनी संधी दिल्यानंतर पहिलं प्राधान्य असेल का तुमचं या प्रोजेक्ट? माझं पहिलं प्राधान्य असेल घाटमातेच्या पाण्यासाठी. तर बहुतेक ठिकाणी लाईट असते पण लाईट ती येते जाते किंवा डीपी जातात, मग त्यांना कनेक्शनला 2-4 दिवस लागतात. ही शेतकऱ्यांची मेन मूळ अडचण असते. पण मला वाटतं जेव्हा लोकांची चर्चा केली तर लोकांचं असं बोलण्यात येतं की आमच्याकडे पहिली मुळा प्रवरासारखी संस्था होती आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे काम होत होतं. मुळा प्रवरा संस्था इलेक्ट्रिक प्रवरा संस्थामध्ये जर आपण बघितले की 1,63,000 त्यांचे सभासद आहेत. त्यांचे स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज आणि ह्याचा जर आपण उपयोग केला सभासदांचा किंवा त्यांच्या एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा तर आपण लोकांना ती 20 ते 25% टक्क्यामध्ये सवलतीत आपण लोकांना लाईट देऊ शकतो. नक्कीच ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत श्रीरामपूरकरांच्या दृष्टीनं त्या गोष्टी कुठेतरी आपल्याला प्राधान्याने करायच्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. सर, या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना एक गोष्ट आपल्याला दावलता येणार नाहीये ती म्हणजेच खासदार सदाशिव लोखंडेजींबद्दलची. त्यांनी त्यांच्या 2 टर्मचे ते खासदार राहिले आहेत. त्यांची भरीव कामं काय आहे जेव्हा तुम्ही मतदारसंघात सध्या फिरताय, दौरे करताय आणि एक त्यांचा आदर्श घेऊन तुम्हाला कसं आमदार व्हायचं आहे पुढच्या काळामध्ये? माझी खासदार साहेबांची महत्त्वाची कामं बोलायची झाली तर मतदारसंघातला 53 वर्ष रखडलेला निलवंडेचा प्रकल्प होता तो त्यांच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे. 5,300 कोटीचा भरीव निधी आज सरकारने दिला आणि आज जर आपण बघितलं प्रत्येक गावागावात तळ्यामध्ये त्याचं पाणी देखील आलेलं आहे. कॅनलचं काम देखील त्या प्रगतीपथावरती आहे. 1-2 वर्षात ते देखील पूर्ण होईल. आमचा हमेशा एक मुद्दा असतो की साहेबांचे आपल्या लोकांना आता जास्त काम दिलं पाहिजे. तर महिला बचत गटांसाठी आम्ही आपल्या मतदारसंघात म्हणजे महाराष्ट्रात एक स्कीम होती वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आपण 22 सोलारचे कोल्ड स्टोरेज इथे दिलेले आहेत आणि आपण ते आपल्या कंपनीच्या माध्यमातून सगळ्या महिला बचत गटांना दिलेले आहेत कोल्ड स्टोरेज वापरायला. मागच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा आपण जिल्हा होण्यासाठी श्रीरामपूर खूप आतुरतेने वाट बघतात आहे. मग त्याची कुठेतरी मुहूर्तमेढ हे लोखंडे साहेबांच्या माध्यमातून पहिलीच रोवली गेलेली आहे. मला खूप आनंदाने आपल्याला सांगू इच्छितो की आपल्यामध्ये जिल्हा होण्यासाठी कुठल्याही जिल्ह्यासाठी एक खूप महत्त्वाची असते ते पासपोर्ट कार्यालय. आता मी देखील परदेशात शिकलो आहे आणि परदेशात शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं तुमचा पासपोर्ट. मला वाटतं पासपोर्ट कार्यालय आपल्याकडे श्रीरामपूर किंवा आपल्या ग्रामीण भागात इथे कुठेच नव्हतं. आपल्याला पुणा किंवा नाशिकसारख्या शहरांमध्ये आपल्याला जावं लागायचं. पण मला वाटतं मागच्या इलेक्शनच्या मागच्या टर्ममध्ये खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातलं दुसरं पासपोर्ट कार्यालय हे श्रीरामपूर येथे आपण आणलेलं आहे आणि ते कार्यान्वित आहे. त्यामुळे मी सांगू शकतो की जिल्हा होण्याचा मार्ग हा आम्ही पहिलाच मागच्या पंचवार्षिकलाच रोवला होता आणि त्याच्या दिशेने आमची सतत वाटचाल सुरू आहे आणि हे देखील पुढे देखील असेच चालू राहील. एअरपोर्टसाठी काय केलेलं आहे लोखंडे साहेबांनी? खासदार साहेबांच्या माध्यमातून एअरपोर्टसारखे आपलं शिर्डी जे एअरपोर्ट आहे त्याच्यामध्ये आपण कार्गो सर्व्हिसेस देखील ॲक्टिवेट केलेली आहे. मला वाटतं कार्गो सर्व्हिसचा फायदा हा उद्योजकांना इथे मला वाटतं श्रीरामपूरमध्ये किंवा शिर्डीसारख्या सगळ्या नगर जिल्ह्यातील सगळ्या उद्योजकांना होतो. आता सध्या ते एक्सपोर्ट जे करतात आपल्या कार्गो सर्व्हिसेसमधून ते इलेक्ट्रॉनिकचे छोटे भाग असतील किंवा मेकॅनिकल छोटे भाग असतील आणि येत्या काळात ते शेती रिलेटेड शेतमालसुद्धा ते लोक आता एक्सपोर्ट करणार आहेत कार्गो सर्व्हिसच्या माध्यमातून. खासदार साहेबांच्या माध्यमातून अजून मागच्या पंचवार्षिकमध्ये नगर 2 मार्गाच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण झालेलं आहे. ते दुहेरीकरण आता पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करताना येत्या 2-4 महिन्यात ते पूर्ण देखील होईल. कुठलाही जिल्हा होण्यासाठी आपण बोलू शकतो की त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं असतं. वाटतं सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलायचं झालं तर त्याचं एस टी डेपो कसा आहे ते खूप ग्राह्य धरलं जातं. तर आपण श्रीरामपूरसाठी बोलायचं जातं आमचा हा जो श्रीरामपूरमध्ये बस स्टँड होता तो खूप वर्षापूर्वी बनलेला होता आणि तो अत्याधुनिक पद्धतीचा नव्हताच. ओल्ड एज त्याला आपण बोलू शकतो.
तो मोडकळीस आला होता. तिकडे सुविधांचा अभाव होता. मला वाटतं खासदार साहेबांनी मागच्या महिन्यात त्या एस टी स्टँडसाठी 14 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर झालेला आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत, आणि येत्या वर्षभरात ते काम देखील पूर्ण होईल. तर प्रत्येक नगरपालिकेच्या हद्दीत आपण एक योगा भवनचं निर्मिती केलेली आहे. मला वाटतं आपल्याकडे जर श्रीरामपूरसाठी बोलायचं झालं तर आपल्याकडे लाख कानेगाव, आमच्या 32 राहुरी गावात एक 32 गावामध्ये लाख कानेगाव म्हणून 2 गाव होते, तो जोडणारा प्रकल्प आपण केलाय. तो देखील 20-25 वर्ष रखडलेला होता. नक्कीच भरीव कामं झालेली आहेत, अनेक कामं आलेली आहेत असं सांगितलं जात आहे. आता सध्या तुम्ही विधानसभेचं जे वारं वाहते आणि तुमची नावाची भरपूर चर्चा आहे, तुम्ही अनेक गावखेड्यांमध्ये भेटत असाल, अनेक लोकांना भेटत असाल, तरुणाई तुमच्या पाठीशी आहे आणि एक विजन घेऊन तुम्ही पुढे जात आहे. काय लोकांच्या समस्या आहेत, काय प्रकर्षाने लोक तुम्हाला सांगतात की दादा हे काम करायचे किंवा ही कामं झालेली नाहीयेत, आणि तुम्ही त्यांना कसा न्याय देणार आहात? जी महत्वाची कामं आहेत, अगदी लोकांची दैनंदिन कामं, जेव्हा लोकप्रतिनिधी दिसतो, अगदी छोटी मोठी कामं देखील लोक तुमच्याकडे घेऊन येत असतील, म्हणजे तुम्हाला पूर्णत्वास न्यायची आहेत. आधीची कामं आता जितका मी मतदारसंघात फिरतोय तर मला युवा वर्गाचा खूप चांगला सपोर्ट भेटतोय. आता इथे सगळ्यात एक मेन महत्त्वाची अडचण आहे रस्त्यांची. आता मेन गावोगावी खेडेपाडीत जे वाड्यानवशी जोडणारे रस्ते आहेत छोटे छोटे, ते आजही खूप वाईट स्थितीमध्ये आहेत. त्याला गुडघाभर खड्डे आहेत, तिथे ते जाऊ शकत नाही. रस्त्याची एक अडचण आहे, किंवा घरकुलांची एक अडचण आहे. घरकुल मंजूर आहेत पण घरकुल होत नाही निधी अभावी, किंवा घरकुल यादी पण आली पण काही लोकांच्या चुकांमुळे ती प्राधान्याने कोणाला भेटत नाही. आपल्याकडे श्रीरामपूरमध्ये खूप मोठा अडचण आहे जॉबची. जॉब अपॉर्च्युनिटी खूप कमी आहेत, कारण आपली जी MIDC बघितली तर ती सध्या तिला एवढ्या चांगल्या प्रकारे त्यात कंपन्याच नाही आहेत. सध्या जरी मतदारसंघामध्ये MIDC असली पण त्यात कंपन्यांचा खूप अभाव आहे. मला वाटतं आपण जर हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला युवा आणि उद्योजक म्हणून उद्योजकांना समजणारा माणूस दिला पाहिजे, की जेणेकरून त्यांच्या अडचणी आपल्याला समजतील. आता MIDC चालवण्यासाठी MIDCला काय अडचणी असतात हे तुम्हाला उद्योजकच सांगू शकतो. मला वाटतं ह्या ज्या त्यांच्या मागण्या आहेत, कारण श्रीरामपूर तसं बघितलं तर हे मिडलमध्ये आहे. ह्याला कुठल्याही प्रकारचा कुठल्याही शहरांना जोडणारा मध्ये नाहीये. जसं आपण नगर बघितलं, नगर आणि संभाजीनगर हे मध्ये नगर शहर हे जोडलं जातं नगर आणि संभाजीनगरमध्ये, तसं श्रीरामपूरची स्थिती नाहीये. तर मला वाटतं हा जर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला समृद्धी मार्ग महामार्गाला याची जोडणी करायची आहे, श्रीरामपूरला जोडायचं आहे, जेणेकरून आपली MIDC इथे उद्या असेल, नवनवीन कंपन्या आपल्याकडे इकडे येतील. तुमचं MIDCचं व्हिजन हा श्रीरामपूरकरांच्या खूप जवळचा विषय. अजून एक महत्त्वाचा विषय तुम्हाला मी विचारणार आहे या ठिकाणी. श्रीरामपूरकरांचं म्हणणं असं असतं की आमचा नवा आमदार, भावी आमदार कोणीही असू द्या, पण त्यानं आमचा श्रीरामपूर हा जिल्हा केला पाहिजे. तुमचं मत जिल्ह्याबद्दलचं काय आणि कसे प्रयत्न राहतील तुमचे? जिल्हा आता मध्यंतरी आम्ही जिल्हा कृती समितीच्या वतीने इथे श्रीरामपूरमध्ये आंदोलन देखील केलं होतं. आमच्या देखील जो आमच्या इलेक्शनचा मॅनिफेस्टो असेल त्यात आमच्या प्राधान्याने सगळ्या 1 नंबरवरती मुद्दा असेल तो जिल्हा कृती समितीने आम्ही त्याला जिल्हा घोषित करायसाठी आमची ते मागणी असणार त्याला, आणि जिथे मदत लागेल तिथे भविष्यात आम्ही 1 नंबरला असू त्याला सगळ्यांना मदत करायला, शासकीय लेवलला असो किंवा आंदोलनाच्या बाबतीत असो, संघटनाच्या बाबतीत असो, आमची भूमिका राहील त्याला जिल्हा करावा म्हणून. सध्या विधानसभेचं अगदी म्हणजे सुरुवात होणारच आहे, मात्र जर श्रीरामपूर विधानसभा पाहिली तर अनेकांची नावं पुढे येतात. अनेक महायुतीचे असतील, महाविकास आघाडीचे असतील, अशी भाऊक गर्दी पाहायला मिळते. त्या सगळ्यामध्ये प्रशांत लोखंडे हा फॅक्टर वेगळा कसा असणार आहे, किंवा प्रशांत लोखंडेंना लोकांनी पारडं का जड करावं असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही त्यांना काय आश्वस्त कराल उमेदवार म्हणून? मीच योग्य का हे बोलण्यापेक्षा लोकांना मी योग्य काय वाटतो ते जाणून घेतलं पाहिजे. कारण आता मी येत्या 4 वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये काम करतो. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीचा जो प्रश्न असतो, कांदा असेल किंवा इतर कुठले उत्पादन असेल, आता आम्ही हरभऱ्याची देखील खरेदी करतो. जिथे आजपर्यंत सरकारी हमीभाव यंत्रणा पोहोचत नव्हती त्या ठिकाणी मी नगर जिल्ह्यामध्ये खास करून आपली शिर्डी मतदारसंघामध्ये आम्ही इकडे पोहोचवलेले आहे. जितका प्रयत्न माझ्या माध्यमातून करता येईल तो आम्ही नक्कीच पॉझिटिव्ह वेने आम्ही करत असतो. आणि हे करत असताना लोकांची मागणी, लोकांमधून अशी जनरल लोकांची भावना आहे की आम्हाला आमच्यातला माणूस पाहिजे. लोकांना आज असं चालत नाही की कुठल्या नेत्याचा मुलगा असावा किंवा पिढी जात चालत आले म्हणून करावा. तर आपण लोकांमध्ये गेलो, लोकांच्या सुखदुःखात राहिलो, लोकांच्या अडीअडचणी समजल्या तर नक्कीच आपल्या डोक्यावरती उचलून घेते. मला वाटतं हीच लोकांची मागणी आहे, आणि येत्या 4 वर्षापासून सतत लोकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ही कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे की लोखंडे साहेबांच्या घरातच तिकीट जावं यावेळी. नक्कीच तुम्ही जो विश्वासही दाखवताय, आणि त्याचे एक कुठेतरी गुपित असंही आहे की लोकसभामध्ये
जरी पराभूत झालेले असेल लोखंडे साहेब, तरी श्रीरामपूरकरांनी जो विश्वास टाकलाय, जो लीड दिला, त्याच्यावर तर तुम्हाला असं वाटते की पुढचा विजय तुमचा असेल, एक अंदाज आहे? लोकसभेचं आपण बाबतीत बोलायचं झालं तर 2-3 मुद्दे आपल्याला खूप वाईट गेले. तर ठोकून प्रत्येक गावागावात आम्ही व्हिजिट केल्या होत्या, लोकांच्या भेटीगाठी होत्या. तर मला वाटतं हे करत असताना आपल्याला श्रीरामपूर तालुक्याने आम्हाला नक्कीच साथ दिलेली आहे. 11,000 पेक्षा जास्तचं लीड आम्हाला श्रीरामपूर तालुक्यात आहे आणि मी आशा व्यक्त करतो की येणाऱ्या काळात देखील जनता याच्यापेक्षा जास्त प्रेम आम्हाला विधानसभेत दाखवेल. नक्कीच श्रीरामपूर विधानसभेमध्ये जे चर्चेत नाव होतं आणि अग्रेसर नाव आहे, एक युवा नेतृत्व आहे, एक विजन आहे खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी वेगळं करण्याचं, असे प्रशांत सदाशिव लोखंडेजी यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद.